रडत रडत मी म्हणाली, ताई, माझा मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. डॉक्टर म्हणाले की त्याची प्रकृती गंभीर आहे. पण क्षणभरही न थांबता ती पुढे म्हणाली, आधी पाहुण्यांची काळजी घे. बाळा, तू त्याची काळजी नंतर घे. तिचे शब्द एखाद्या तीक्ष्ण सुरीसारखे माझ्या काळजात घुसले. त्याच क्षणी मी एक असा निर्णय घेतला ज्याने केवळ माझेच नव्हे तर माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकले. पण त्या निर्णयापर्यंत पोहोचणे एक संघर्ष होता. ती एक गोष्ट इतकी वेदनादायी होती की जर मी त्या दिवशी ती अनुभवली नसती तर आज मी कदाचित कोणालाही सांगू शकले नसते. माझं नाव सुमन आहे. जेव्हा मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी कधी कल्पनाही केली नव्हती की एक दिवस मला माझ्या स्वतःच्या मुलाच्या आणि माझ्या आत्मसन्मानाच्या मध्ये उभं राहावं लागेल. माझे आई वडील सर्वसामान्य होते. माझे वडील शाळेत कारकून होते आणि माझी आई शिवणकाम करून घरकामात मदत करायची. तिने मला नेहमी शिकवले की नाते टिकवण्यासाठी थोडे झुकावे लागते, पण इतकेही नाही की ते नाते तुटून जाईल. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा सासरच्या घरी पोहोचले तेव्हा सर्व काही स्वप्नासारखे वाटले. सासूबाईंनी हसत मुखाने औक्षण केले. सासऱ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि रवीने माझा हात धरून म्हटले, आता हे तुझे घर आहे. त्यावेळी मला वाटले की माझे आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होणार आहे. पण त्या घराच्या हास्यामागे दडलेले सत्य हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. घरात माझ्या जावेचा, कविताचा सर्वात जास्त प्रभाव होता. प्रत्येक गोष्टीत तिचेच म्हणणे चालत असे. अगदी माझे सासरचे लोकही तिचे शब्द अंतिम मानत असत. सुरुवातीला मला वाटलं की ती सर्वात मोठी सून असल्यामुळे सगळे तिचा आदर करतात. पण काही दिवसातच माझ्या लक्षात आलं की आदर आणि भीती यात खूप फरक असतो. सगळ्यांनी तिचं ऐकावं अशी तिची इच्छा असायची. जर कोणी तिच्या कामात अडथळा आणला तर ती संपूर्ण घराचं वातावरण बिघडवून टाकायची. आमच्या लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच तिने स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली. पहाटे 4 वाजता उठणं, चहा बनवणं, सगळ्यांसाठी नाश्ता तयार करणं, दुपारचं आणि रात्रीचं जेवण बनवणं, घर स्वच्छ करणं, भांडी घासणं आणि कपडे धुणं, हे सगळं माझं काम झालं. मला 5 मिनिट जरी उशीर झाला तरी ती सगळ्या घरासमोर मला टोचून बोलायची. एके दिवशी मी हिम्मत करून रवीला म्हणाले, मी सुद्धा माणूसच आहे, मी सुद्धा दमते. त्याने हळुवारपणे माझा हात दाबला आणि म्हणाला, सुमन, हे फक्त काही दिवसच आहेत. सगळं काही ठीक होईल. पण ते काही दिवस कधीच संपले नाहीत. हळूहळू रवी त्याच्या कामात इतका व्यस्त झाला की त्याला कुटुंबाचं ऐकायला वेळच मिळत नव्हता. रोज मी स्वतःला सांगत असे की कदाचित उद्या सगळं काही बदलेल. मग माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आला. मला कळलं, मी गरोदर होते. मला वाटलं होतं की माझ्या घरच्यांचं वागणं बदलेल, पण नेमकं उलटच झालं. कविता म्हणाली, फक्त मुलं झाल्याने सुना राणी बनत नाहीत, काम तेच राहणार. मी 8 महिन्यांची गरोदर होते, तरीही मी तासनतास स्वयंपाकघरात उभी राहायचे. एके दिवशी मला अचानक चक्कर आली आणि मी स्वयंपाकघरातच कोसळले. माझं पोट दुखत होतं. मला तीव्र वेदना होऊ लागल्या. मी वेदनेने कणहत होते. पण कविता म्हणाली, एवढं नाटक कशाला? मग डॉक्टरला बोलवण्याऐवजी माझ्या सासूबाईंनी फरशी साफ करून घेतली, कारण तिथे दूध सांडले होते. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवले की या घरात मला नाही तर फक्त माझ्या कामालाच किंमत आहे. कसे तरी माझा मुलगा आरव या जगात आला. त्याला पहिल्यांदाच माझ्या मिठीत घेतले. मी ठरवलं होतं की मला कितीही वेदना सहन कराव्या लागल्या तरी त्याची आई कमजोर आहे हे मी माझ्या मुलाला कधीच कळू देणार नाही. पण कदाचित नियतीला माझी अजून परीक्षा घ्यायची होती. आरव खूप लहान होता तेव्हा त्याला वारंवार ताप येऊ लागला. डॉक्टरांकडे जाणे सुरू झाले. कधी औषध, कधी तपासण्या, तर कधी हॉस्पिटल. मी त्याला मांडीवर घेऊन रात्रभर जागी राहायचे. रवीलाही काळजी वाटायची. मी त्याच्यापाशी नुसतीच बसून राहायचे. रवीलाही काळजी वाटायची. पण त्याची नोकरी अशी होती की सुट्टी मिळणे सोपे नव्हते. घरात माझ्या मुलाच्या त्रासाची कोणालाच पर्वा नव्हती. मी हॉस्पिटलमध्ये गेले तर परत आल्याबरोबर कविता मला विचारायची,
की मी रात्रीचे जेवण का बनवले नाही. मी कित्येक रात्री झोपले नव्हते हे तिच्या कधीच लक्षात आले नाही. एके दिवशी आरवला धाप लागू लागली. डॉक्टर म्हणाले की त्याला जन्मताच हृदयाचा आजार आहे आणि शस्त्रक्रिया करावी लागेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू काही माझं संपूर्ण जग अंधारात बुडालं होतं. मी हॉस्पिटलच्या बाहेर बसून तासन तास रडत होते. रवीने माझं सांत्वन करत म्हटलं, काहीही झालं तरी आपण आपल्या मुलाला वाचवू. पण आम्हाला खूप पैशांची गरज होती. आम्ही आमची सगळी बचत काढली. मी तर आई वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेले दागिने सुद्धा विकले. रवीने बँकेकडून कर्ज घेतले. पण आमच्या घरच्यांनी आम्हाला कधी मदतीची गरज आहे का असं एकदाही विचारलं नाही. उलट कविता आम्हाला टोचून बोलायची. मुले होण्यापूर्वी खर्च कसा भागवायचा याचा विचार करायला हवा होता. तिचे शब्द ऐकून माझं हृदय तुटलं. बाळा, सांग की तू तुझ्या आयुष्यात आनंदी नाहीस. पण मी उत्तर दिले नाही. मला फक्त माझ्या मुलाला वाचवायचे होते. ऑपरेशनची तारीख ठरली होती. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. दर रात्री मी आरवला माझ्या छातीशी कवटाळून त्याचे केस कुरवाळत झोपायचे आणि देवाकडे मनातल्या मनात प्रार्थना करायचे, याला माझा जीव दे. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मी घरातील सर्वांसाठी एक विशेष व्यवस्था केली होती. मी जेवण बनवून तयार ठेवलं होतं जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही. मला वाटलं की निदान उद्या तरी सगळे माझ्या मुलासाठी प्रार्थना करतील. पण त्याच रात्री कविताने तिच्या आई वडिलांना दुसऱ्या दिवशीच्या जेवणासाठी घरी बोलावलं. मी हळू आवाजात म्हणाले, दीदी, आरवचं ऑपरेशन उद्या आहे. मी सकाळी हॉस्पिटलमध्ये असेन. तुम्ही पाहुण्यांना दुसऱ्या दिवशी बोलवू शकला असता का? तिने माझ्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडे बघून हसून म्हणाली, एका मुलासाठी जग थांबत नाही. आपण पाहुण्यांना बोलावले आहे त्यामुळे जेवण बनवायलाच पाहिजे. मला रात्रभर झोप लागली नाही. मी पहाटे 4 वाजता उठले. पटकन भाज्या चिरल्या, पीठ मळले, मसाले तयार केले आणि शक्य तितके काम आधीच उरकून घेतले. मग मी आरवला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये नेले. त्याला स्ट्रेचरवरून नेत असताना त्याने माझा हात घट्ट धरला आणि निरागस आवाजात विचारले, आई, मी परत येईन ना? माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण मी हसून म्हणाले, नक्कीच बाळा, आई इथेच थांबेल. त्याने हसण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला आणि जणू माझा श्वासच थांबला होता. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर तेच नाव होतं, कविता. मी थरथरत्या हाताने तो कॉल उचलला आणि पुढच्या काही सेकंदात ती जे बोलली तिने केवळ माझे नातेसंबंधच नव्हे तर माझं संपूर्ण अस्तित्वच ठरवलं. तिचा आवाज पूर्वीसारखाच कठोर होता. तेव्हा ती म्हणाली, सुमन, तू अजून किती वेळ हॉस्पिटलमध्ये राहणार आहेस? पाहुणे आले आहेत. सगळे तुझी वाट बघत आहेत. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, दीदी, आरवची ऑपरेशन नुकतीच सुरू झाली आहे. डॉक्टर म्हणाले आहेत की पुढचे 4-5 तास खूप महत्वाचे आहेत. मी कुठेही जाऊ शकत नाही. माझे बोलणे पूर्णपणे झाले नव्हते. तेवढ्यात ती मोठ्याने म्हणाली, तुमचा मुलगा हॉस्पिटलमध्ये एकटा आहे. विजयला घाई आहे. इथे कोणी रुग्ण नाही. डॉक्टर त्यांचं काम करतील. घरी भुकेले पाहुणे आहेत. लगेच येऊन जेवण बनव. मी तिला पहिल्यांदाच म्हणाले, नाही, मी येऊ शकत नाही. काही क्षण शांतता पसरली. मग तिचा आवाज अधिकच थंड झाला. बरं, जर आज तू आली नाहीस तर या घरी परत यायची काही गरज नाही. तिने फोन ठेवून दिला. माझा हात थरथरत होता. मी काही सेकंद मोबाईलच्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहिले. मी थरथरत होते. तिचे शब्द जणू माझ्या कानात घुमत होते. मग रवी माझ्याकडे आला. त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहून विचारले, काय झालं? मी त्याला सगळं काही सांगितलं. तो गप्प राहिला. मग तो म्हणाला, काळजी करू नकोस. सध्या आपला मुलगा सर्वात महत्वाचा आहे. पण मला रवीच्या डोळ्यात ही भीती दिसत होती. ती भीती केवळ त्याच्या मुलासाठीच नव्हती तर त्या घरातील वातावरणासाठीही होती. जिथे कविता प्रत्येक निर्णय घ्यायची. जणू काही वेळ थांबला होता. ऑपरेशन थिएटर मधला लाल दिवा सतत चमकत होता. प्रत्येक वेळी कोणी आत किंवा बाहेर जाताना माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तेवढ्यात एक नर्स बाहेर आली आणि तिने विचारलं, रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य कोण आहेत? मी तिच्याकडे धावत गेले. ती म्हणाली,
डॉक्टरांनी काही तातडीची औषध मागवली आहेत. एक क्षणही न घालवता मी मेडिकल स्टोअरकडे धावले. जेव्हा मी औषध घेऊन परत आले तेव्हा रवी फोनवर कोणाशी तरी वाद घालत असल्याचे मला दिसले. फोन ठेवल्यावर त्याचा चेहरा फिका पडला. मी विचारलं, काय झालं? मी दबक्या आवाजात म्हणाली, आईचा फोन आला होता. ती म्हणाली की जर तुम्ही घरी आला नाही तर सगळ्या नातेवाईकांसमोर तिचा अपमान होईल. मी क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिले. एक आई आपल्या नातवाच्या जीवाहून नातेवाईकांच्या आदराला जास्त महत्व कसं देऊ शकते हे मला कळत नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. मला प्रश्न पडला, मी खरंच या घराची सून आहे की केवळ एक मोलकरी? मग मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. माझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनी माझ्या धाकट्या बहिणीचा साखरपुडा माहेरी होता. माझी आई प्रेमाने म्हणाली होती, बाळा 2 दिवस आधीच ये. मी आनंदाने तिच्या घरच्यांशी बोलले, पण कविताने सरळ नकार दिला. ती म्हणाली, पुढच्या आठवड्यात पूजा आहे, काम कोण करणार? मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की पूजेला अजून वेळ आहे आणि मी परत येईन, पण सगळ्यांसमोर. ती म्हणाली, जर तुला तुझ्या आई वडिलांच्या घरावर इतकं प्रेम असेल तर तिथेच जा. या घरात राहण्याची काही गरज नाही. त्या दिवशी मी गुपचूप माझ्या बहिणीच्या साखरपुड्यावरून निघून आले. त्या रात्री मला आईचा फोन आला. तिचा आवाज कापरा झाला होता. ती म्हणाली, ठीक आहे बाळा, फक्त आनंदी राहा. फोन ठेवताच मी उशीत तोंड खुपसून रडू लागले. पण त्या दिवशी सुद्धा माझे अश्रू कोणी पाहिले नाहीत. आज हॉस्पिटलमध्ये बसल्यावर ती आठवण माझ्या काळजात दाटून आली. तेवढ्यातच ऑपरेशन थिएटरचा दरवाजा किंचित उघडला. डॉक्टर क्षणभरासाठी बाहेर आले. मी त्याच्याकडे धावत गेले. ते म्हणाले, ऑपरेशन अपेक्षेपेक्षा जास्त अवघड आहे. अजून थोडा वेळ लागेल, फक्त धीर धरा. ते गेल्यावर माझे पाय सुन्न झाले. मी खुर्चीवर बसले. मग पुन्हा फोन वाजला. यावेळी माझ्या सासूबाईंचा फोन होता. मी फोन उचलला. साधा नमस्कारही न करता त्या म्हणाल्या, सुनबाई, कविता बरोबर आहे. नातेवाईक घरी आले आहेत, त्यामुळे लवकर घरी या. मी रडत रडत म्हणाली, आई, माझ्या बाळाचं ऑपरेशन चालू आहे. ती म्हणाली, डॉक्टर बाळाची काळजी घेत आहेत. पाहुण्यांची काळजी कोण घेणार? जर लोक उपाशी राहिले तर आपली फजिती होईल. असं म्हणून तिने फोन ठेवला. त्याच क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की कदाचित या घरात माझं बाळ फक्त माझंच होतं. तो इतर कोणासाठीही नव्हता. ती केवळ एक जबाबदारी होती, नातं नव्हतं. मी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभ्या असलेल्या देवाच्या मूर्तीकडे पाहिलं. मी हात जोडून म्हणाले, जर माझा मुलगा आज वाचला तर मी माझं आयुष्य बदलेन. मी यापुढे भीतीत जगणार नाही. पण देव माझे शब्द इतक्या लवकर ऐकेल याची मला कल्पना नव्हती. जवळजवळ 3 तास उलटून गेले होते. अचानक हॉस्पिटलच्या बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. खिडकीतून पाण्याचे थेंब आत येत होते. मला आठवलं की आरवला पाऊस खूप आवडायचा. तो नेहमी म्हणायचा, मम्मी, आपण पावसात बोटिंगला जाऊ. माझ्या चेहऱ्यावर हसूही आलं नाही. डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. तो कविताने पाठवला होता. थरथरत्या हातांनी मी तो व्हिडिओ उघडला. त्यात घरातल्या लिव्हिंग रूम मध्ये पाहुणे बसून हसत होते. कॅमेरा स्वयंपाकघराकडे वळला, जिथे एक रिकामा गॅस स्टोव दिसला. मग कविताचा आवाज घुमला, बघा मंडळी, आपल्या धाकट्या सुनेनं तिच्या मुलाच्या नावाखाली एक निमित्त शोधून काढलंय. तिला घराण्याच्या प्रतिष्ठेची काळजी नाही. व्हिडिओ तिथेच संपला. मी क्षणभर स्क्रीनकडे एकटक पाहत राहिले. माझ्या आत काहीतरी तुटत होतं. पण त्याच वेळी एका नव्या गोष्टीचा जन्म होत होता. मी तो व्हिडिओ डिलीट केला नाही. मी तो गुपचूप सेव्ह करून ठेवला. मी असं का केलं हे मला स्वतःलाही माहीत नव्हतं. तेवढ्यात हॉस्पिटलच्या स्पीकरवरून एक घोषणा झाली, रुग्ण आरवच्या कुटुंबियांनी ताबडतोब वॉर्डच्या बाहेर यावं. माझं हृदयच थांबलं. मी आणि रवी डॉक्टरकडे धावत गेलो. त्यांचा चेहरा गंभीर होता. ते म्हणाले, ही शस्त्रक्रिया अजून संपलेली नाही, पण एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. क्षणभर आम्हाला वाटलं की त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं आहे. माझा श्वासच थांबला. मी थरथरत्या आवाजात विचारलं, डॉक्टर, माझा मुलगा ठीक आहे ना? डॉक्टरने माझ्याकडे पाहिलं.
पण ते उत्तर देण्याआधीच त्यांची नजर अचानक तिथे उभ्या असलेल्या एका फिक्कट चेहऱ्याच्या स्त्रीकडे वळली. मी वळून पाहिले तर तिथे कविता उभी होती. मला धक्काच बसला. काही क्षणांपूर्वीच ती घरी पाहुण्यांसोबत होती. मग ती हॉस्पिटलमध्ये कशी काय आली होती? तिच्या चेहऱ्यावर गोंधळ होता, पण तिच्या डोळ्यात असे काहीतरी होते जे आतापर्यंत नजरेस पडले नव्हते. मला काही कळत नव्हतं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि नजर खाली झुकवली. त्याच क्षणी माझ्या मनात एक प्रश्न चमकून गेला. जी बाई मला घरी फोन करायला भाग पाडत होती, ती अचानक हॉस्पिटलमध्ये का आली होती? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या हातातील फाईल पाहिल्यावर डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक का बदलले होते? त्या फाईलमध्ये काय होतं? डॉक्टर तिला लगेच म्हणाले, माझ्यासोबत या. मी आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत राहिले. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता. त्या फाईलमध्ये असं काय होतं की डॉक्टर मला न सांगता कविताशी बोलू इच्छित होते? मी पुढे जाऊन विचारले, डॉक्टर काय झाले? माझा मुलगा ठीक आहे ना? डॉक्टर क्षणभर थांबले, मग म्हणाले, काळजी करू नका. आम्हाला काही वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. असे म्हणून ते कविताला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेले. माझे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की मला माझ्या स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. रवीने मला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे तळहातही घामाने ओले झाले होते. सुमारे 15 मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. ते म्हणाले, ऑपरेशन चालू आहे. आता काही सांगणे खूप घाईचे होईल. तुम्ही लोकांनी कृपया धीर धरा. त्यांच्या डोळ्यात काहीतरी दडलेले आहे हे मला जाणवत होते. पण त्यावेळी माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट माझा मुलगा होता. मी देवापुढे नतमस्तक झाले. जणू काही वेळ प्रत्येक मिनिटाला माझी परीक्षा घेत होता. तेवढ्यात मला बाहेरून आईचा फोन आला. फोन उचलल्याबरोबर तिचा आवाज ऐकूनच मी रडू लागले. आई म्हणाली, बाळा कसा आहेस आरव? आरव ठीक आहे ना? मी काहीच बोलू शकले नाही. मी फक्त रडत म्हणाले. आई सुद्धा रडू लागली. ती म्हणाली, मी तुझ्या सोबत असते तर किती बरं झालं असतं. माझी आई हे सगळं किती सहन करत होती हे मला समजलं. तिला असह्य वाटलं. मी कसे बसे स्वतःला सावरले आणि म्हणाले, आई फक्त प्रार्थना कर. आई म्हणाली, बाळा लक्षात ठेव, जेव्हा तू लहान होतीस आणि आजारी पडायचीस तेव्हा मी रात्रभर तुझ्या बिछाण्यापाशी थांबायचे. आज मी माझ्या मुलीकडे सुद्धा येऊ शकत नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर माझे बालपण तरळून गेले. मला तो प्रसंग आठवला जेव्हा 10वीच्या परीक्षेपूर्वी मला खूप ताप आला होता. माझी आई माझी काळजी घेण्यासाठी 3 रात्री जागी राहिली होती. माझ्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांची सायकल विकली होती. घरात पैशांची चणचण आहे हे त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही. आणि आज मी माझ्या मुलाच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी माझे दागिने विकले. पण ज्या घरासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य दिले होते ते घर आता माझ्या हातून गेले होते. सर्व काही संपले होते. पण ज्या घराला मी सर्वस्व दिले होते तिथे माझ्या मुलाची कोणालाच पर्वा नव्हती. मग मला आठवले की काही महिन्यांपूर्वी मी माझी उरलेली सोन्याची साखळी विकली होती. माझ्या निरोपाच्या वेळी आईने मला ती साखळी घालायला लावली होती. ती विकताना मी खूप रडले होते. पण जेव्हा आरवने निरागसपणे विचारले, आई आता मी ठीक होईन ना, तेव्हा ज्याने जगासाठी आपले जीवन समर्पित केले होते त्याचा आवाज रागाने थरथरला. मला वाटले की माझ्या मुलाच्या हास्यापुढे जगातील प्रत्येक रत्न फिके पडते. मी कोणाकडेही कधी तक्रार केली नाही, पण कदाचित माझे मौनच सर्वांची ताकद बनत होते. तेवढ्यात रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये अचानक गडबड झाली. काही डॉक्टर घाईघाईने रुग्णालयाकडे धावले. ते ऑपरेशन थिएटरच्या दिशेने धावले. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी एका नर्सचा हात धरून विचारले, काय झाले? तिने घाईघाईने उत्तर दिले, ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. आणि ती आत गेली. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. मी भिंतीला टेकून उभी राहिले. रवीने मला सावरले. तो सुद्धा देवाला प्रार्थना करू लागला. सुमारे 20 मिनिटे काहीच बातमी नव्हती. प्रत्येक क्षण एका वर्षासारखा वाटत होता. मग ऑपरेशन थिएटर मधला लाल दिवा लागला. दार उघडलं. डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा थकलेला होता.
मी त्यांच्याकडे धावत गेले. त्यांनी मला मास्क काढला आणि हळू आवाजात म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झालं, पण पुढचे 48 तास खूप महत्वाचे आहेत. हे ऐकून मी जमिनीवर बसले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पहिल्यांदाच मी सुटकेचा निश्वास टाकला. मी देवाचे लाखो वेळा आभार मानू लागले. मग माझी नजर कवितावर पडली. ती थोड्या अंतरावर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हते, उलट ती अस्वस्थ दिसत होती. जणू काही तिला दुसऱ्याच कशाची तरी काळजी वाटत होती. मला वाटले कदाचित तिलाही आरवची काळजी वाटत असेल. पण पुढच्याच क्षणी ती माझ्या जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, ऑपरेशन संपलं आहे, चला घरी जाऊया. पाहुणे अजूनही बसले होते. तिचे शब्द ऐकून जणू कोणीतरी माझ्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले आहे असे मला वाटले. मी पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. जोपर्यंत माझ्या मुलाला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी हे हॉस्पिटल सोडणार नाही. ती रागाने म्हणाली, ठीक आहे, मग नंतर असं म्हणू नकोस की मी समजावून सांगितलं नाही. असं म्हणून ती घाईघाईने निघून गेली. मी तिला जाताना बघत राहिले. त्या क्षणी मला हे माहीत नव्हतं की तिच्या अस्वस्थतेचं कारण तो पाहुणा नसून दुसरंच काहीतरी होतं. दुसऱ्या दिवशी मला ICU मध्ये आरवला भेटायला परवानगी मिळाली. मी आत जाताच त्याला मशीनला जोडलेलं पाहून माझं हृदय तुटलं. त्याचे छोटे हात वेदनेने भरलेले होते. त्याच्या चिमुकल्या हातांमध्ये सुया टोचल्या होत्या. त्याचा चेहरा फिक्का पडला होता. मी त्याचा हात धरून कुजबुजले, बाळा, आई इथेच आहे. त्याच्या मिटलेल्या पापण्यांच्या कोपऱ्यातून एक अश्रू ओघळला. डॉक्टर म्हणाले, त्याने तुमचा आवाज ओळखला. मला रडू कोसळले. त्याच क्षणी मी एक निर्णय घेतला. जर माझा मुलगा बरा झाला तर मी त्याला अशा वातावरणात कधीही वाढू देणार नाही, जिथे माणुसकीपेक्षा बाह्य रूपाला जास्त महत्व दिले जाते. पण हा निर्णय घेणे जितके सोपे होते तितकेच तो अंमलात आणणे कठीण जाणार होते. 3 दिवसानंतर आरवच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि आम्हाला त्याच्या हॉस्पिटल म्हणून सुट्टीची आशा दिसू लागली. त्याच वेळी रवीला बँकेतून फोन आला. त्याचा चेहरा पडला. मी विचारलं, काय झालं? तो म्हणाला, बँकेत कोणीतरी आपल्या कर्जाची काही माहिती बदलण्याचा प्रयत्न केला. मला धक्काच बसला. असं कोण करू शकतं? आमची सगळी कागदपत्र घरातल्या एका कपाटात ठेवली होती. त्या कपाटाची चावी बऱ्याचदा कविताकडे असायची. माझ्या मनात संशयाची एक छोटीशी ठिणगी पेटली, पण ती तशीच दाबून टाकली. मला पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करायचा नव्हता. त्या संध्याकाळी जेव्हा मी माझी औषधं घ्यायला खाली गेले तेव्हा मला हॉस्पिटलच्या कॅफेटेरियाजवळ 2 लोकांचे हळूवार आवाज ऐकू आले. त्या आवाजांपैकी एक कविताचा होता. ती कोणाला तरी सांगत होती, फक्त अजून काही दिवस आणि मग सगळं काही आपोआप माझं होईल. मी स्तब्ध झाले. ती कोणाशी बोलत होती? ती काय करत होती? आणि त्याचं नाव काय ठेवणार होतीस? मी पुढे काही बोलणार इतक्यात ती वळली आणि माझी नजर तिच्या नजरेला भिडली. तिने लगेच फोन ठेवला आणि हसून म्हणाली, हे सुमन, तू इथे आहेस का? तिच्या चेहऱ्यावरच्या त्या बनावट हास्याने मला पहिल्यांदाच भीती वाटली. जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात ती वावरत होती. पण तिने फोनवर बोललेले शब्द माझ्या कानात घुमत राहिले. अजून फक्त काही दिवस आणि मग ती, आणखी फक्त काही दिवस आणि सगळं काही माझं होईल. हा विचार माझ्या कानात घुमत होता. मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला, पण एका आईचं मन आणि नाकारलेल्या सुनेचा अनुभव मला सावध राहायला सांगत होता. मी शांतपणे ICU मधून बाहेर पडले. काचेच्या पलीकडे आरवला झोपलेले पाहून मी स्वतःला म्हणाले, सध्या माझं पहिलं कर्तव्य माझ्या मुलाप्रती आहे. बाकीच्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर शोधेन. पुढचे 2 दिवस हळूहळू सरले. डॉक्टरांनी सांगितले की धोका बऱ्याच अंशी टळला आहे, पण तरीही आम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार होती. हे ऐकून माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. ज्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी मला वाटले की घरी गेल्यावर कदाचित परिस्थिती बदलेल, कारण एवढ्या मोठ्या संकटानंतर लोकांना नात्याचं महत्त्व कळतं. पण आम्ही घरी पोहोचताच दारात कोणी औक्षण सुद्धा केलं नाही. माझ्या सासूबाईंनी फक्त विचारलं, तुम्ही आलात का? आणि मग स्वयंपाकघराकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या,
गेले 2 दिवस घरात नीट स्वयंपाक झालेला नाही. आज रात्रीच्या जेवणाची जबाबदारी तुम्ही घ्या. काही क्षण त्यांच्याकडे बघतच राहिले. माझा मुलगा अजूनही माझ्या मांडीवर होता. त्याच्या पायाला अजूनही शस्त्रक्रियेचे टाके होते. तरीही माझ्या चेहऱ्यावरचा थकवा त्यांच्या लक्षात आला नाही. एकही शब्द न बोलता मी आरवला खोलीत झोपवून टाकले. तेवढ्यात कविता खोलीत आली. तिने आजूबाजूला पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, हॉस्पिटलमध्ये खूप खर्च आला असेल नाही का? मी म्हणाले, हो, पण देवाच्या कृपेने माझा मुलगा वाचला, हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ती हसली, पण तिच्या हास्यात आपुलकीचा अभाव होता. ती म्हणाली, अजूनही खर्च बाकी आहे. बघूया तुम्ही किती दिवस निभावून नेता. ती निघून गेल्यावर तिच्या प्रत्येक बोलण्यातला एक छुपा अर्थ मला जाणवू लागला. त्याच रात्री मी कपाटातून आरवचं औषधाचं सामान काढत असताना तेव्हा माझी नजर खाली ठेवलेल्या कागदपत्रांवर पडली. बँकेची काही कागदपत्रे विस्कटलेली होती. जेव्हा मी ती काळजीपूर्वक पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती आधीच कोणीतरी उघडली होती. मी रवीला विचारलं, ही फाईल तू काढलीस का? तो म्हणाला, नाही. मग आम्ही दोघे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. घरातली ती कागदपत्र फक्त घरातील सदस्यांनाच त्याचा वापर करता येत होता. माझा संशय अधिकच बळावला, पण माझ्याकडे अजूनही कोणताही ठोस पुरावा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात असताना दिवाणखान्यातून माझ्या सासूबाई, सासरे आणि कविता यांचे अस्पष्ट आवाज येऊ लागले. मी पाणी आणायला बाहेर गेले. मी निघताच सगळे एकदम शांत झाले. माझ्या समोर काही गोष्टी मुद्दामहून लपवल्या जात आहेत हे माझ्या लक्षात आले. त्याच संध्याकाळी शेजारची शारदा आंटी मला भेटायला आली. तिने आरवला आशीर्वाद दिला आणि जाताना हळुवारपणे माझ्या हातावर हात ठेवून म्हणाली, बाळा, सगळ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस. तुझ्या घराच्या भिंतींना सुद्धा कान असतात. तिचे शब्द माझ्या मनात घर करून राहिले. तिचा नेमका काय अर्थ होता? काही दिवसांनी रवी पुन्हा कामावर जाऊ लागला. घराची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. कर्जाचे हप्ते, वैद्यकीय खर्च आणि रोजचा खर्च मिळून खूप अवघड झाले होते. मी घरूनच शिवणकाम करायचे ठरवले. माझ्या आईने मला माहेरी शिवणकाम शिकवले. मी जुन्या ग्राहकांशी संपर्क साधला आणि हळूहळू मला लहान लहान ऑर्डर्स मिळू लागल्या. जेव्हा मी माझे पहिले 500 रुपये आरवच्या उशीखाली ठेवले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मला जाणवले कदाचित देव मला एक नवीन मार्ग दाखवत आहे. पण ही साधी सुरुवात सुद्धा कविताला रुचली नाही. ती सासूला म्हणाली, आता सून कमवू लागली आहे, त्यामुळे उद्या ती सर्वांची तारणहार बनेल. त्याच दिवशी माझे तयार झालेले काही कपडे अचानक गायब झाले. मी संपूर्ण घरभर शोधले, पण ते सापडले नाहीत. ग्राहक फोन करत राहिले. माझी मान खाली जाऊ लागली. तेव्हा शेजारची एक लहान मुलगी माझ्या जवळ आली. ती कुजबुजली, आत्या, मी तुमची कपड्यांची पिशवी छतावर पाहिली. मी लगेच तिथे गेले. माझी पिशवी खरंच तिथेच पडलेली होती. कोणीतरी ती मुद्दाम लपवली होती. मी कोणालाच काही सांगितले नाही, पण आता माझी खात्री पटली आहे की कोणीतरी प्रत्येक पावलावर माझा मार्ग अडवू इच्छित आहे. मी पुरावे गोळा करायचे ठरवले. त्याच दिवशी मी माझा जुना मोबाईल फोन चार्ज केला आणि खोलीतील आवाज रेकॉर्ड करण्यासाठी तो कपाटावर ठेवला. त्यात काय रेकॉर्ड होईल याची मला कल्पना नव्हती, पण माझ्या मनाला ते माहीत होतं. पुढचे काही दिवस काहीही विशेष आढळले नाही. मग एके दुपारी मी आरवला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. घरी परतल्यावर मी रेकॉर्डिंग ऐकले. सुरुवातीला ते सर्व एक सामान्य संभाषण होते. मग अचानक कविताचा आवाज घुमला. सुमन जेवढी शांत राहील तेवढे चांगले. तिला काहीही कळता कामा नये. आवाज खूप कमी होता, त्यामुळे मला स्पष्ट ऐकू येत नव्हते. मी ते रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा ऐकत राहिले, पण मला सगळं काही कळत नव्हतं. तरीही माझ्या संशयाला पुष्टी देणारा एखादा सुगावा मला पहिल्यांदाच लागला होता. मी ते रेकॉर्डिंग कोणालाही दाखवले नाही. मी ते सुरक्षित ठेवून दिले. त्या रात्री रवी खूप अस्वस्थ दिसत होता. तो म्हणाला की त्याला बँकेतून पुन्हा फोन आला होता. ते काही कागदपत्रांबद्दल चौकशी करत होते. मी त्याला विचारलं, आपण बँकेत जाऊन त्यांना आपली सगळी कागदपत्र
स्वतः दाखवायला नको का? तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही जायची तयारी सुरू केली. मग अचानक कविता ती म्हणाली, कशाची घाई आहे? तुम्ही 2 दिवसात निघू शकता. हे ऐकून माझ्या काळजाची धडधड पुन्हा वाढली. तिला आम्हाला बँकेत जाण्यापासून का थांबवायचे होते? पण आम्ही तिचे ऐकले नाही. आम्ही बँकेत पोहोचताच मॅनेजरने आम्हाला एक फाईल दाखवली. ती पाहताच रवीचा चेहरा फिक्का पडला. मी त्या फाईलवर एक नजर टाकली, पण मला ती पूर्णपणे समजण्याआधीच मॅनेजर म्हणाला, तुम्ही दोघे आधी खाली बसा, कारण आमच्याकडे असलेली माहिती तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते. बँक मॅनेजरचे शब्द ऐकून माझे हातपाय सुन्न झाले. मी रवीचा हात घट्ट धरला. मॅनेजरने हळुवारपणे आमच्यासमोर एक फाईल ठेवली आणि म्हणाला, घाबरू नका, आधी हे काळजीपूर्वक बघा. रवीने फाईल उघडली. पहिल्या पानावर आमच्या गृहकर्जाचा तपशील होता, पण तो दुसऱ्या पानावर त्याचे हात थरथरू लागले. मी ती फाईल माझ्याकडे ओढली. त्यात आमच्या कागदपत्रांच्या छायाप्रती होत्या, ज्यांचा वापर करून कोणीतरी एक नवीन प्रक्रिया सुरू केली होती. व्यवस्थापक म्हणाले, काही दिवसांपूर्वी तुमच्या नावाने एक विनंती आली होती. घराच्या मालकी हक्कांमध्ये आणि कर्जाच्या नोंदीमध्ये बदल सुरू करण्याचा तो एक प्रयत्न होता. पण आमच्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले, कागदपत्रांमध्ये विसंगती आल्यामुळे आम्ही ती प्रक्रिया थांबवली आणि थेट तुमच्याशी संपर्क साधला. मी विचारले, हा अर्ज कोणी सादर केला? मॅनेजरने मान हलवली आणि म्हणाला, नियमांमुळे आम्ही सध्या कोणाचंही नाव उघड करू शकत नाही. आधी आम्हाला पोलिसांची औपचारिकता पूर्ण करावी लागेल. हे ऐकून रवीने एक मोठा श्वास घेतला. बँकेतून निघताना आम्ही एकही शब्द बोललो नाही. गाडीत बसताच तो म्हणाला, सुमन, आता मला तुझीही गरज आहे. घरात काहीतरी खूप चुकीचं घडत आहे असं मला जाणवू लागलं. पहिल्यांदाच मला वाटलं की रवी माझे बोल गांभीर्याने घेत आहे, पण तरीही मी त्याला रेकॉर्डिंगबद्दल सांगितलं नाही. मला आधी अधिक पुरावे मिळवायचे होते. जेव्हा मी घरी परत आले, कविताने हसून विचारले, बँकेचं काम झालं का? तिच्या चेहऱ्यावर इतकी उत्सुकता होती, जणू काही आम्ही तिथे का आलो आहोत हे तिला आधीच माहीत होतं. मी हळूच म्हणाले, हो, सगळं व्यवस्थित झालं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर मावळलं. तिने पटकन दुसरीकडे पाहिलं. त्याच रात्री ती वारंवार कोणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी खोलीच्या जवळ जाताच तिने फोन ठेवून दिला. आता माझी पूर्ण खात्री पटली होती की ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा माझ्या जुन्या मोबाईल फोनवर रेकॉर्डिंग सुरू केले. यावेळी मी तो ड्रॉइंग रूमच्या कपाटामागे लपवला, जिथे माझी सासू सासरे आणि कविता अनेकदा बसून गप्पा मारायचे. 2 दिवसांनंतर जेव्हा मी ते रेकॉर्डिंग ऐकले, तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली. सुरुवातीला या सामान्य गोष्टी होत्या. माझं हृदय धडधडू लागलं. मग कविताचा आवाज आला, सुमनला आता काहीच कळायला नको. जोपर्यंत ती स्वतःहून घरातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही. दुसरा आवाज बहुधा सासूचा असावा. ती हळू आवाजात म्हणाली, पण रवीला कळलं तर? कविता म्हणाली, मी त्याला सांभाळेन. तो नेहमीच भावनिकदृष्ट्या गोंधळलेला असतो. रेकॉर्डिंग ऐकताच मी माझा फोन बंद केला. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांना माझ्याकडून काय हवं होतं हे मला कळत नव्हतं. मी ती सगळी रेकॉर्डिंग एका पेन ड्राईव्हवर सेव्ह केली. त्याच संध्याकाळी आरवला औषध दिल्यानंतर मी त्याला झोपवत होते, तेव्हा त्याने निरागसपणे विचारले, आई, आपण दुसरीकडे का राहत नाही? इथले सगळे तुला नेहमी का ओरडतात? या लहानशा प्रश्नाने माझ्या आत वर्षानुवर्ष दडलेली वेदना बाहेर आली. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, बाळा, लवकरच सगळं ठीक होईल. पण खरं तर पुढे काय वाढून ठेवलं होतं याची मला काहीच कल्पना नव्हती. दुसरा दिवस रविवार होता. संपूर्ण कुटुंब घरी होतं. मी स्वयंपाकघरात होते तेव्हा अचानक बाहेरून मोठा आवाज आला. माझी सासू आणि कविता कशावरून तरी भांडत होत्या. मी बाहेर आले तेव्हा मला पाहताच त्या दोघी शांत झाल्या. मग माझे सासरे म्हणाले, सुमन, तू फक्त तेच करा जे तुम्हाला सांगितले आहे. जास्त प्रश्न विचारणे ही चांगली सवय नाही. त्याचे बोलणे ऐकून माझ्या लक्षात आले की माझ्या बदलत्या वागणुकीची त्याने दखल घेतली होती. पूर्वी मी सर्व काही मुकाट्याने सहन करत असे, पण आता
मी प्रत्येक गोष्टीचे काळजीपूर्वक निरीक्षण करत होते. त्याच रात्री मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी तो उचलला. पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला. जर तुम्हाला तुमच्या मुलाचं आणि नवऱ्याचं भलं हवं असेल तर तुम्ही आता जे पाहत आहात ते पाहणं थांबवा. अधिक सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. मी काही विचारण्याआधीच कॉल कट झाला. माझे हात थरथरू लागले. मी लगेच नंबर डायल केला पण फोन बंद होता. मी हे रवीला सांगितले. तो म्हणाला, आता गोष्टी खूपच पुढे गेल्या आहेत. आपण पोलिसांशी बोलायला हवं. पण मला एक भीती होती. जर आपण पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय कारवाई केली तर पुरावा नष्ट होऊ शकतो. मी रवीला म्हणाले, आपण अजून थोडा वेळ थांबूया. मला वाटतं सत्य आता समोर येणार आहे. दुसऱ्या दिवशी एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळं काही बदलून गेलं. मी बाजारातून परत येत असताना घराबाहेर एक गाडी उभी असलेली पाहिली. आत एक मध्यमवयीन माणूस होता. तो थेट घरात गेला. मी त्याला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मी हळूच आत गेले पण दिवाणखान्याचा दरवाजा बंद होता. आत दबक्या आवाजात संभाषण चालू होते. थोड्या वेळाने तो माणूस बाहेर आला. त्याच्या हातात तीच निळी फाईल होती जी मी रुग्णालयात कविताकडे पाहिली होती. आत्ता उशीर करू नका, नाहीतरी सगळं तुमच्या हातातून निसटून जाईल. मला दारात उभं असलेलं पाहून तो क्षणभर घाबरला. मग पटकन गाडीत बसून निघून गेला. मी कविताला विचारलं, तो कोण होता? माझ्याकडे न पाहता ती म्हणाली, तुम्हाला सगळं काही जाणून घ्यायची गरज नाही. असं म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. हॉस्पिटलची फाईल आणि बँकेची कागदपत्र माझ्या समोर पडलेली होती. हॉस्पिटलची फाईल, बँकेची कागदपत्रे, रेकॉर्डिंग, धमकीचा फोन आणि त्या माणसाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सतत तरळत होता. मला त्यांच्यात एक खोलवरचे नाते जाणवत होते. पण ते नाते नेमके काय होते हे मात्र गूढच राहिले. सकाळपर्यंत मी ठरवले की मी आता भीतीत जगणार नाही. मी बँकेची कागदपत्र आणि हॉस्पिटलची फाईल एका बॅगेत ठेवली. तेवढ्यात रवी माझ्याकडे आला आणि म्हणाला, आज संध्याकाळी सगळे घरी जमणार आहेत. आई म्हणाली की एक महत्त्वाचा कौटुंबिक निर्णय घ्यायचा आहे. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मला वाटलं कदाचित आज तो दिवस असेल जेव्हा वर्षानुवर्षे लपवून ठेवलेलं सत्य उघड होईल. पण मला हे माहीत नव्हतं की त्या बैठकीत फक्त एकच रहस्य उघड होणार होतं. आम्हाला कल्पनाही नव्हती की त्या भेटीत केवळ एक गुपितच नाही, संपूर्ण कुटुंबाचा पाया हादरवून टाकणारे एक सत्य उघड होईल. संध्याकाळी बरोबर 6 वाजता संपूर्ण कुटुंबाला दिवाणखान्यात बोलावण्यात आले. माझी सासू, सासरे, कविता, तिचा नवरा, रवी आणि मी. आम्ही सर्वजण एकाच खोलीत बसलो होतो. आरव माझ्या शेजारी सोफ्यावर शांतपणे बसला होता. त्याच्या शस्त्रक्रियेचे टाके अजून पूर्णपणे भरलेलेही नव्हते. खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. तेवढ्यात माझे सासरे गंभीर आवाजात म्हणाले, आज या घरासाठी एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. मी त्यांच्याकडे पाहिले. मला भीती आणि एक विचित्र शांतता दोन्ही जाणवत होती. जणू काही वर्षानुवर्षे दफन झालेले एखादे सत्य आता उघड होणार आहे असे मला वाटले. माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे पाहून म्हटले, सुमन, जर तुला या घराचे नियम आवडत नसतील तर तू निघून जाऊ शकतेस. घरातला रोजचा तणाव आता सहन होत नाही. मी काही बोलण्याआधीच कविता उभी राहिली. ती म्हणाली, बाबा, कोणी आणखी काही बोलण्याआधी मला हे स्पष्ट करायचं आहे की या घरातल्या सगळ्या समस्यांचं मूळ सुमन आहे. ती आल्यापासून घरात शांतता राहिलेली नाही. ती सगळ्यांच्या विरोधात बोलते. तिला आमच्यावर संशय आहे आणि आत्ता ती बँकेत सुद्धा गेली आहे. तिच्या बोलण्यावर मी हसले. कदाचित पहिल्यांदाच माझ्या चेहऱ्यावर भीती नव्हती. मी हळू आवाजात म्हणाले, दीदी, मला आजही काहीतरी सांगायचं आहे. कविता उपहासाने म्हणाली, हो हो, बोल. आम्ही आजही तुझं ऐकलं असतं. हो. मी माझी बॅग उघडली. त्यातून एक पेन ड्राईव्ह काढला आणि रवीला दिला. मी म्हणाले, आधी हे ऐक. रवीने पेन ड्राईव्ह टीव्हीला जोडला. खोलीत रेकॉर्डिंग वाजू लागले. काही सेकंदांसाठी सामान्य आवाज ऐकू आले. मग कविताचा आवाज स्पष्टपणे आला. सुमनला आता काहीही कळता कामा नये. जोपर्यंत ती स्वतःहून घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही. मग दुसरे रेकॉर्डिंग वाजले. काम पूर्ण होणार नाही. मग आणखी एक रेकॉर्डिंग वाजली.
ज्यात ती म्हणत होती, मी रवीला सांभाळेन, त्याला काही कळणार नाही. खोलीत शांतता पसरली. माझ्या सासूबाईंचा चेहरा पडला. कविता घाबरली. ती लगेच म्हणाली, हे खोटं आहे. कोणीतरी यात फेरफार केला आहे. राग न आणता मी बँकेची कागदपत्रे तिच्यासमोर ठेवली. मग ती म्हणाली, जर हे सुद्धा खोटं असेल तर बँकेने आम्हाला पैसे का दिले नाहीत? तुम्ही कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न का थांबवला? आणि हॉस्पिटलमध्ये तुमच्या हातात तीच फाईल का होती? कविताचा चेहरा फिका पडला. मग रवीने पहिल्यांदाच रागाने विचारले, कविता वहिनी, खरं काय आहे? आता आणखी खोटं बोलू नका. ती क्षणभर खोलीत बसून राहिली. कोणताही प्रतिसाद आला नाही. मग कविताच्या डोळ्यात पाणी तरळली. खुर्चीवर बसून ती म्हणाली, हो, माझ्याकडून चूक झाली, पण मी एकटी नव्हते. हे ऐकून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, गेल्या 2 वर्षांपासून आमच्या व्यवसायात प्रचंड नुकसान होत आहे. आम्ही कर्जात बुडालो आहोत. जर आम्हाला पैसे मिळाले नसते तर आम्ही आमचं घर विकून टाकलं असतं. तेवढ्यात कोणीतरी सुचवले की जर ते विकलं गेलं असतं. त्याच क्षणी कोणीतरी सुचवलं की जर रवीच्या वाट्याचं घर आणि मालमत्ता आमच्या नावावर हस्तांतरित केली तर आम्हाला बँकेकडून नवीन कर्ज मिळू शकेल. म्हणून आम्ही हळूहळू सर्व कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली. मी थक्क झाले होते. ती पुढे म्हणाली, सुमनने कंटाळून घर सोडावं असं आम्हाला वाटत होतं. म्हणून मी रोज तिचा अपमान करायचे. मी तिला एकटेपणा जाणवू दिला. मी तिचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. तू शिवलेले कपडे मीच लपवले होते. बँकेची कागदपत्रे मीच मिळवली होती. हॉस्पिटलची फाईल सुद्धा त्याच उद्देशाने होती. माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं मला वाटलं. पण सर्वात मोठा धक्का होता ज्या दिवशी माझा मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये होता. तो दिवस सुद्धा. कविताला रडू कोसळलं. तिने मान खाली घालून म्हटलं, हो, त्या दिवशी सुद्धा मला वाटलं होतं की तुम्ही हॉस्पिटलमधून घरी यावं. जर तुम्ही घरी आला असता तर त्या दिवशी तुमच्याकडून काही कागदपत्रांमध्ये सह्या करून घेण्याचा बेत होता. तुम्हाला सांगण्यात आलं असतं की त्यावर हॉस्पिटल आणि मग ती आपल्या पूर्ण ताकदीनिशी लढली. ती विम्याची कागदपत्र होती, पण खरं तर ती मालमत्तेची कागदपत्र होती. हे ऐकून माझे हात सुन्न झाले. मी माझ्या मुलाला घट्ट मिठी मारली. जर मी त्या दिवशी हॉस्पिटलमधून बाहेर पडले असते तर कदाचित सगळं काही संपलं असतं. तेवढ्यात रवी रागाने उभा राहिला. पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबासमोर तो म्हणाला, आता पुरे झालं. ज्या बाईने माझ्या मुलाचा जीव घेतला तिने आयुष्यापेक्षा लोभाला अधिक महत्त्व दिले आणि ती आता या घरात आदरास पात्र राहिली नव्हती. सासू आणि सासरे दोघेही रडू लागले. सासरे थरथरत्या आवाजात म्हणाले, सुमन, आम्हाला माफ कर. आम्ही नेहमी कवितावर विश्वास ठेवला. आम्ही तुझे दुःख कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी प्रयत्नही केला नाही. मी त्यांच्याकडे पाहिले. माझ्या मनात अनेक वर्षांच्या वेदना होत्या, पण द्वेष नव्हता. मी हळू आवाजात म्हणाले, क्षमा करणे सोपे आहे, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला खूप वेळ लागतो. तेवढ्यात दाराची घंटा वाजली. बँकेचे एक अधिकारी आणि 2 पोलीस अधिकारी आत आले. बँकेने संशयास्पद कागदपत्रांबद्दल आधीच तक्रार दाखल केली होती. मी तक्रार दाखल केली होती. चौकशी झाली. ज्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आली होती ती सर्व समोर आली. कायद्याने त्याचे काम केले. मी कोणावरही सूड घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी फक्त सत्य सांगितले. पुढे काय होईल हे ठरवण्याचे काम मी कायद्यावर सोपवले. काही महिन्यानंतर रवीने शहराच्या दुसऱ्या भागात एक छोटे घर भाड्याने घेतले. आता आम्ही आमचं आयुष्य स्वतःच्या पायावर उभं करणार होतो. घर लहान होतं, पण कोणी टोमणे मारत नव्हतं. स्वयंपाकघर चिमुकलं होतं, पण कोणी अपमान सहन करत नव्हतं. पैसा कमी होता, पण माझ्या मनात शांती होती. मी पुन्हा शिवणकाम सुरू केलं. हळूहळू माझं काम वाढू लागलं. मग मी सुद्धा 20 ऑनलाईन ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. काही वर्षातच मी एक छोटेसे बुटीक उघडले. रवीनेही त्याचे कर्ज फेडण्यासाठी खूप मेहनत केली. आरव पूर्णपणे बरा झाला. जेव्हा तो पहिल्यांदाच शाळेची शर्यत जिंकला आणि पदक घेऊन मला मिठी मारली, तेव्हा मला वाटले की जणू देवाने माझ्या रोजच्या अश्रूंना उत्तर दिले आहे. दरम्यान काळाने त्याचे काम चालू ठेवले.
कविताच्या मोहाने तिला निराशेच्या गर्तेत लोटले. तरीही ते ऋण फेडले गेले नव्हते. ज्या नातेवाईकांच्या खोट्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी तिने आपल्या माणुसकीचा त्याग केला होता, ते कठीण काळात तिच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. ज्यांच्यासाठी तिने संबंध तोडले होते तेच लोक तिच्यापासून दूर गेले. वयानुसार तिच्या सासू सासऱ्यांनाही कळले की हे घर श्रमावर नाही तर प्रेमावर चालते. एके दिवशी ते आमच्या नवीन घरी आले. सासूबाई घरी आले. माझ्या सासूबाईंनी आरवला मिठी मारली आणि रडत म्हणाल्या, बाळा, आम्हाला माफ कर. माझ्या मनात कोणताही राग नव्हता, कारण मला हे कळले होते की सर्वोत्तम उत्तर सूड नसून आदर आहे. जगलेलं आयुष्य हे जगलेलं आयुष्यच असतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला जाणवतं की त्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर उभी राहून मी घेतलेला तो निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. जर मी माझ्या मुलाला सोडून घरी गेले असते तर कदाचित मी माझं बाळ, माझा आत्मसन्मान आणि माझं भविष्य गमावून बसले असते. त्या दिवशी पहिल्यांदाच मी माझ्या भीतीचं नाही तर माझ्या हृदयाचं ऐकलं. मी माझ्या भीतीऐवजी माझ्या मनाचं ऐकलं आणि तोच माझा सर्वात मोठा विजय ठरला. आयुष्याने मला एक गोष्ट खूप खोलवर शिकवली आहे. नाती केवळ रक्ताच्या नात्यातूनच बनत नाहीत, तर ती वागणुकीतूनही बनतात. ज्या घरात व्यक्तीचं मूल्य तिच्या कामापेक्षा जास्त नसतं तिथे भिंती तशाच राहतात. पण कुटुंब हळूहळू ढासळतं. मग ते आई वडील असोत, सून असो किंवा मुलगा असो. आदर ही सर्वात मोठी संपत्ती आहे. लोभामुळे एखादी व्यक्ती काही काळासाठी विजयी दिसू शकते, पण अंतिमतः तिची झोप, तिचा आदर आणि तिचे प्रियजन हिरावून घेतो. प्रामाणिकपणाचा मार्ग निश्चितच कठीण असतो, पण त्याच्या अंतिम परिणामता शांती असते. नात्याच्या किमतीवर आत्मसन्मानाचा बळी कधीही देऊ नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका आईसाठी तिचं बाळ हे जगातील प्रत्येक विधी, प्रत्येक देखावा आणि प्रत्येक सामाजिक सन्मानापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. जर मी त्या दिवशी समाजाच्या भीतीला बळी पडले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात कधी अशी वेळ आली जेव्हा एका बाजूला अन्यायाचा धोका असतो आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या आत्मसन्मानाला तडा जातो, तेव्हा शांत राहण्यास घाबरू नका. संयम बाळगा, सत्याच्या बाजूने उभे राहा आणि चांगली कामे करत राहा. वेळ कदाचित विलंब करेल, पण अन्याय कधीच न सुटलेला राहत नाही. शेवटी विजय नेहमी कठीण मार्ग निवडणाऱ्यांचाच असतो, मानवतेचा नाही. ही माझी कहाणी आहे आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. जर ही कहाणी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कमेंटमध्ये लिहा की आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. जर तुम्हाला नात्यांबद्दलच्या अशा हृदयस्पर्शी कथा आवडत असतील तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला अशा हृदयस्पर्शी, सत्य आणि भावनिक कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.